आणि उद्धव ठाकरेंचं तर काही होऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंनी माननीय बाळासाहेब ठाकरेंनी जो वसा घेतला होता मराठी माणसाचा, हिंदुत्वाचा, तो त्यांनी सोडल्यानंतर उद्धव ठाकरेकडे सिरियसली बघणारे लोक संपले नाही आहेत आता. हायराईजच्या बिल्डिंग्सच्या बाजूला जे ब्युटिफिकेशन त्यांना पाहिजे आहे की हॉकर्स नको आहेत, हे त्या आम्ही हे करणार आहे. माझं विजन असणार आहे की साफ सुधरी वरळी. मला हे म्हणायचं आहे की ह्या उबाटाच्या लोकांनी एवढे वर्ष सत्ता भोगली, साधं सिंपल एक हॉस्पिटल नाही आणू शकत. 16 तारखेला आम्ही निश्चित जिंकतोच आहे. 16 तारखेला जिंकल्यावर पहिला असं तर होऊ शकत नाही की जादूची कांडी फिरवली आणि पटकन रिडेव्हलपमेंट होईल, हे तर होणार नाही. आमचा जो वॉर्ड आहे त्याच्यामध्ये 1 ते 40 बिल्डिंग आहेत. त्याच्यामध्ये काही लोक नाराज आहेत, त्यांना लॉटरी निमित्त काय घरं मिळाली नाही काय, ती नाराजी दूर करून लोकांना आणि शासनाला कसं एकत्र आणून त्यांना मदत करता येईल हे आम्ही बघणार आहोत. जो स्लम्स एरियामध्ये आम्ही जे आता फिरतो आहे सध्या, तिथे खूप वाईट परिस्थिती आहे. म्हणजे जे 25 वर्ष 30 वर्ष जे त्यांचे रखडलेले प्रोजेक्ट्स आहेत ते अजूनही तसेच आहेत. नमस्कार, माझा प्रभाग माझा विजन या सदरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. 196 वरळी विधानसभा प्रभाग क्रमांक 196मध्ये मी आता आहे. ज्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे सोनाली सावंत. तर आपल्या वरळी विधानसभेचे 196चे दीपक सावंत वरळी विधानसभेचे संयोजक आहे, तर त्यांच्या पत्नीलाही उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर नमस्कार मॅम, स्वागत आहे. नमस्कार. कसं तुम्ही सांगाल की काल परवापासून तुमच्या प्रचाराला एक जोरदार सुरुवात झालेली आहे, तर कसं वातावरण आहे वरळीमध्ये आणि कसा लोकांचा रिस्पॉन्स आहे, कसं पाहताय तुम्ही? वरळीमध्ये तिकीट जाहीर झालं, फॉर्म भरला, कामाला आम्ही लागलो. तर जो स्लम्स एरियामध्ये आम्ही जे आता फिरतो आहे सध्या, तिथे खूप वाईट परिस्थिती आहे. म्हणजे जे 25 वर्ष 30 वर्ष जे त्यांचे रखडलेले प्रोजेक्ट्स आहेत ते अजूनही तसेच आहेत. तर आमचं आता सध्या फोकस आहे की हे सगळं झाल्यानंतर आम्ही स्लम्समध्ये जास्ती फिरतो तर आहेच, पण तिकडचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, तिथे ड्रेनेजचे वगैरे पाणी नाही आहे, तिथे दिवसातून एकदाच पाणी येते, तर तिकडे आमचं केंद्र असणार आहे जास्ती. सर, असे कोणत्या समस्या तुम्हाला या 5 वर्षामध्ये जाणवल्या ज्याला अजूनही दुर्लक्ष केलं जातं आहे, त्याचं कामच होत नाही आहे, अशा कोणत्या प्रमुख? ह्या वरळीमध्ये समस्या आहेत. खरं तर गेल्या 25 वर्षात जे वरळीमध्ये बदल व्हायला पाहिजे होते ते झाले नाही. म्हणजे वरळी ही 2 विभागात दिसते. एक स्लम म्हणजे स्लम गरीब खूप होतच चालला, आणि जो हायराईज दिसतो, जसं की वरळी सीपेस प्रॉमिनंट बनवला, तिथे गेल्यावर असं वाटतं की आपण कुठेतरी फॉरेनला गेलो आहे. आणि तोच विरोधाभास सेम स्लममध्ये दिसतो. ह्या स्लमची रिडेव्हलपमेंट झाली नाही ह्याचं कारण इथले राजकारणी जे अनेक वर्ष इथे निवडून आले, पण त्यांनी फक्त स्वतःचा फायद्यासाठी त्यांचे वोट घेतले आणि त्यांना तसंच नरक यातना जगण्यासाठी त्यांना सोडून गटारात सोडलं. तर पहिला तर असा प्रश्न आहे की आम्ही हे जर 16 तारखेला आम्ही निश्चित जिंकतोच आहे. 16 तारखेला जिंकल्यावर पहिला असं तर होऊ शकत नाही की जादूची कांडी फिरवली आणि पटकन रिडेव्हलपमेंट होईल, हे तर होणार नाही. पहिलं आम्ही हे करणार आहे की ह्या लोकांच्या ज्या समस्या आहेत की गटर लाईन, पाण्याचे पाईप, हे पाण्याचे पाईप आहेत ना, ह्यांचे खराब झालेत, फुटलेत. तीच पाण्याची लाईन त्या गटारात जाते गटार भरल्यानंतर, आणि तेच पाणी ते लोक पितात, आजारी पडतात, बिचारे हॉस्पिटलला ॲडमिट होतात. त्यांच्याकडे कोण बघत नाही. आणि काय माणसाला एका वेळेस जे त्याप्रमाणे जगायची सवय लागली ना, की त्याप्रमाणे जगतायत ते, आणि त्यांना असं वाटतं ते तसंच लाईफ आहे. पण हे चुकीचं आहे. खऱ्या राजकारण्याचं, नगरसेवकाचं, आमदाराचं हे काम हे आहे की बेसिक गोष्टी तुम्ही तुमच्या घरून पैसे नाही देत आहेत, बेसिक गोष्टी ज्या सरकारकडनं ज्या द्यायला पाहिजे त्यांना, पाणी, गटर लाईन, रस्ते, ह्या बेसिक देण्यासाठी तर त्यांना प्रयत्न करायला पाहिजे, त्याही दिलेल्या नाही आहेत. त्यामुळे पहिला फोकस हा असेल की पहिल्या 6 महिन्यामध्ये यांचे गटर लाईन, ह्यांचे पाणी, या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत ना, ह्या पहिला कंप्लीट करायच्या. त्यांना पहिलं जगायला नीट शिकवायचं आहे. महापालिका निवडणूक लढायची आहे, मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग माझा विजन, मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर.
तर जसं की तुम्ही आता मीटर, गटर आणि पाणी ह्या विषयावर बोला, जे अजूनही रखडलेले विषय आहेत त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही. वर्षानुवर्ष त्याचा विषय तसाच राहिलेला आहे. जर तुम्ही निवडून आलात तर प्रमुख असे कोणते 3 समस्या असतील ज्या तुम्ही सुधारणा करण्यास प्रयत्न कराल? तुम्हाला म्हटलं ना की पहिलं तर असं आहे की ही जो स्लम हा आपल्या पूर्ण वॉर्डच्या लोकसंख्या जी आहे ना, ही वोटर्स आपली आहे ना, ते 55,000 आहेत. त्यापैकी 14,000 वोटर्स ह्या स्लममध्ये आहेत, म्हणजे 1/3 ह्या इथे आहेत. हा जो मोठा स्लम आहे ना, जर ह्या 5 वर्षात आपण ज्या केसेस आहेत काय त्याचा निपटारा जर केला शासनाच्या मार्फत, काही योजना आणून, समजा जर आम्ही मुख्यमंत्र्यांना ऑलरेडी पत्र लिहिलेलं आहे की ह्याचा एकतर ह्या बिल्डरला हटवा 13(2) खाली आणि नवीन डेव्हलपर आणा. इथे जी सोसायटी जी म्हणजे त्याचा कार्यकाल संपलेला आहे ती नवीन इलेक्शन घेऊन नवीन सोसायटी करा. हे नाही होत असेल तर ज्याप्रमाणे चेंबूरला ज्या स्लमचे रिडेव्हलपमेंट झाले शासनामार्फत त्याप्रमाणे हे करा, जेणेकरून एकदा एक पार्ट जर स्वच्छ झाला की आपोआप सगळ्या गोष्टी स्वच्छ होत जातात. जसं की तुम्हाला बिडिडी चाळचा विकास झालेला आहे ऑलरेडी. जो देवाभाऊंनी असा निर्णय घेतला ज्याच्यामध्ये जो एक वेगळा DC रूल आणून 160चं 500 फुटाचं घर हे दिल्यामुळे आता हा प्रोजेक्ट चालेल एक 7-8 वर्ष, पण सर्व लोकांना घरं दिली जातील. आमचा जो वॉर्ड आहे त्याच्यामध्ये 1 ते 40 बिल्डिंग आहेत. त्याच्यामध्ये काही लोक नाराज आहेत, त्यांना लॉटरी निमित्त काय घरं मिळाली नाही काय, ती नाराजी दूर करून लोकांना आणि शासनाला कसं एकत्र आणून त्यांना मदत करता येईल हे आम्ही बघणार आहोत. बाकी समस्या ट्रॅफिकच्या आहेत, ट्रॅफिक आणि क्लिनिंगच्या त्या समस्या आम्ही करणार आहोत. जसं की हायराईजला प्रॉब्लेम कुठे येतो की रोडवर फुटपाथवर हे बसलेले आहेत, हॉकर्स बसलेले आहेत. त्या हॉकर्सना कसं काय आपण अजून चांगलं त्यांना संधी देऊ शकतो, त्यांना आणखी काही वेगळं करू शकतो, जेणेकरून ना तो हॉकर्स ला दुःखी झाला पाहिजे ना जो हायराईजवाला आहे तोही दुःखी झालेला, असा एक मध्य काढायचा आमचा प्रयत्न राहील. मॅम, जर तुम्ही आता तुम्ही उमेदवारी तुम्हाला जाहीर झालेलीच आहे, तर तुम्ही या प्रभागाला कसं पाहताय पुढचे वर्ष आणि तुमचं नक्की विजन काय असेल जर तुम्ही निवडून आला? आता जी 25-30 वर्ष जी गेलेली आहेत ते सुधारायला टाईम तर लागणार थोडा, लगेचच पटकन होणार आहेत नाही आहेत गोष्टी, पण तरी पण प्रयत्न करणार आहेत की स्लम्सपासून स्टार्ट. कारण जे स्लम्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या ज्या गटार लाईन्स आहेत ना त्या या हायराईजच्या बिल्डिंगच्या खालतून सुद्धा जातात. म्हणजे जो स्लम्सचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम इनडायरेक्टली हायराईजच्या बिल्डिंगला होतो आहे. आणि त्या हायराईजच्या बिल्डिंग्सचं बाजूला जे ब्युटिफिकेशन त्यांना पाहिजे आहे की हॉकर्स नको आहेत, हे त्या आम्ही हे करणार आहे. माझं विजन असणार आहे की साफ सुधरी वरळी. म्हणजे तुम्ही स्लम्सवर नक्की काम करणार आहे. आता आपले हॉस्पिटल झाले, इथला ट्रॅफिक झाला किंवा अजून बऱ्याच समस्या आहेत वरळीमध्ये, तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? वरळीमध्ये हॉस्पिटलची नाहीच आहेत, जवळजवळ ICU नाही आहेत. तर आपलं एक कामगार हॉस्पिटलचं आमचे कामगार हॉस्पिटलमध्ये ICU करण्याचं पेपरवर्क झालेलं आहे. काही महिन्यामध्ये ICU आपल्याला होईल. म्हणजे बघा बेसिक गोष्टी आहेत ना की वरळीकरांना एक हॉस्पिटल, म्हणजे आपल्याकडे 2 मोठे हॉस्पिटल आहे. जे पोद्दार हॉस्पिटल एवढं मोठं हॉस्पिटल आहे, तिथे आपण आत्तापर्यंत ICU करू शकलो नाही. म्हणजे मी सारखा त्यांना का दोष देतो, कारण की तुमचे नगरसेवक एवढे, आमदार एवढे आणि तुमचे वडील एकदा मुख्यमंत्री राहिलेले आहेत, खासदारी आहेत. तुम्हाला जर खासदार आहेत, केंद्रातून तुम्हाला काय मदत आणायची असेल तेही तुम्ही करू शकता. पण काय असतं ना की एखाद्या नेत्याला जर लोकांची काही पडलीच नसेल, त्याला लोकांचं दुःख कळत नसेल ना, त्यावेळेस तुम्हाला सांगतो आमचा दीपक पाटील म्हणून एक माझ्या अगोदर अध्यक्ष होते, ते बिचारे हार्ट अटॅक येऊन असेच वारले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत झाले. आपले सत्यम नायर शिवसेनेचे, म्हणजे उबाटा गटाचे मित्र होते आमचे, ते पण वारले. ते हॉस्पिटलच्या समोर गाडीमध्ये त्यांना अटॅक आला, पोद्दार हॉस्पिटलच्या समोर, आणि ते तिथे नाही करू शकले. मला हे म्हणायचं आहे की ह्या उबाटाच्या लोकांनी एवढे वर्ष सत्ता भोगली, साधं सिम्पल एक हॉस्पिटल नाही आणू शकत. म्हणजे मला माहीत आहे की तुम्ही स्लम का नाही रिडेव्हलप करत. स्लम रिडेव्हलप नाही करत आहे कारण तुमचा बिल्डर तुम्हाला आणता येत नाही, त्याच्यामध्ये तुमचं काम होत नाही आहे. तुमचं काम होत नसल्यामुळे तुम्ही लोकांना त्रास देत आहे. हे समजू शकतो की तुम्हाला पैसे पाहिजेत, त्याच्यातनं अर्थकारण आहे त्यात,
पण जर हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जर ICU आणायचे असेल त्याला फक्त फॉलोअप करायला लागेल तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं. जर पोद्दार हॉस्पिटलचं असेल सेंट्रल गव्हर्नमेंट, जर कामगार हॉस्पिटल स्टेट गव्हर्नमेंटमधनं करता येऊ शकतं. पण तुम्ही आज म्हणजे तुम्ही विचार पण नाही केला की ह्या गोष्टी आपल्याला बेसिक करायला पाहिजेत. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. शेवटच्या प्रश्नाकडे येते. 196 मधूनच तुमची प्रतिस्पर्धी पद्मजा चेंबूरकर यांना देखील उमेदवारी जाहीर झालेली आहे, ह्या देखील लढतायत. तर त्यांच्या कार्यालयाचं आज उद्घाटन आहे, तर त्या उद्घाटनाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे. तर याकडे तुम्ही कसं पाहताय? तुम्ही कितपर्यंत ह्या गोष्टीला तुम्ही स्ट्रॉंग म्हणून असं? बघा, असं आहे ना, लोकांनी ठरवलेलं आहे. तुम्हाला जर तुम्ही ह्या वॉर्डची माहिती ठेवत असाल तर त्यांच्या पक्षातलेच लोक किती फुटून गेले आणि अपक्ष फॉर्म भरले आणि ते का विरोधात जात आहेत ह्याचं त्यांनी विचार करायला पाहिजे. ते विरोधात का जात आहेत? आता तुम्ही उद्धव ठाकरेंना आणा नाही तर आणखी कोणाला आणा, त्यांनी काय फरक पडणार आहे का मतांमध्ये? काही फरक पडणार नाही. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनाच सांभाळू शकले नाही आहेत, ते अपक्ष फॉर्म भरत आहेत. तुमची मतं कुठे खाणार आहेत ते तुम्ही विचार करायला पाहिजे. उद्घाटन करून काय होत नाही. त्याचा इफेक्ट जाणवतो का? होऊ शकतो वरळी मतदार काही, आणि उद्धव ठाकरेंचं तर काही होऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंनी माननीय बाळासाहेब ठाकरेंनी जो वसा घेतला होता मराठी माणसाचा, हिंदुत्वाचा, तो त्यांनी सोडल्यानंतर उद्धव ठाकरेकडे सिरियसली बघणारे लोक संपले नाही आहेत. आता सिरियसली फक्त मोदीजींकडे बघतात आणि देवाभाऊंकडे बघतात. देवाभाऊंकडे ह्याच्यासाठी की डेव्हलपमेंट दिसते. उद्धव ठाकरेंची भाषणं बघा, त्यांची इंटरव्ह्यूज बघा. तुम्ही कधी बघितलं आहे का की ते डेव्हलपमेंटबद्दल बोलत आहेत की आम्ही आता हे करणार आहे, आम्ही ते करणार आहे? कधीच नाही बोलत. तेच जर तुम्ही उलटा देवेंद्रजींकडे बघा, देवेंद्रजी सांगतात की 5 वर्षानंतर हे होणार आहे, कोस्टल रोड झाला, अटल सेतू झाला, आता अजून कोस्टल रोड हा पालघरपर्यंत जाणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना दोघांच्या भाषणामधल्या, इंटरव्ह्यूजमधला, हा फरक आहे. तेव्हा उद्धव ठाकरे मराठी माणसाचे नाही, हिंदुत्वाचे नाहीत. उद्धव ठाकरेकडे लक्ष देतं कोण? एकंदरीत तुम्ही काय सांगाल? एकंदरीत तुम्ही आता जर निवडून आलात तर तुम्ही काय लोकांसाठी करायची तुमची इच्छा आहे आणि कसं तुम्ही त्याला एक पाहताय? ॲज एक उमेदवारी आता तर जाहीर झालीच आहे, पण जर तुम्ही विजयी ठरलात तर एक मताने तुम्ही कसं सांगा? वरळीला विकसित वरळी करायची इच्छा आहे. खूप प्रॉब्लेम्स आहेत वरळीमध्ये, जी किती वर्ष टाकलेली आहेत लोकांनी, तिकडे फोकस करणार आहेत आता. येस, वरळी सुधारायचीच आहे नक्कीच. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.